बांधकामाचं साहित्य घेऊन एक ट्रक समृद्धी महामार्गावरून निघालेला होता। त्याचवेळी लोखंडी खाट बनवणारे तरुण त्या ट्रकमधून प्रवास करत होते। रात्रीची वेळ असल्यामुळे या ट्रकमध्ये असणारे सर्व तरुण हे गाढ झोपेमध्ये होते। मात्र छत्रपती संभाजीनगर ते मालेगाव दरम्यान टुनकी येथे एका ढाब्याजवळ ट्रक चालकाने अचानकपणे ब्रेक दाबला आणि एका क्षणातच या चारही तरुणांचा मृत्यू झालाय। नेमकी काय आहे ही घटना हे पाहण्यापूर्वी लगेचच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। अधिक माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर ते मालेगाव दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे। लोखंडी खाट विकणारे 5 तरुण हे सोमवारी कर्नाटकमधून मध्य प्रदेशकडे जाण्यासाठी लोखंडी प्लेट नेणाऱ्या ट्रकमधून प्रवास करत होते। दरम्यान रात्रीची वेळ असल्यामुळे या ट्रकमधील सर्व तरुण हे गाढ झोपेमध्ये होते। मात्र या महामार्गावरील टुनकी गावाजवळ येताच या ट्रक चालकाने जोरदार ब्रेक लावला। एकदम जोरदार ब्रेक लावल्यामुळे पाठीमागे असणाऱ्या सेंटरिंगच्या लोखंडी प्लेटांचा ढीग या 5 तरुणांच्या अंगावर पडला। या 5 पैकी 4 तरुणांचा मात्र जागीच मृत्यू झालाय। यामधील एक तरुण मात्र गंभीर जखमी झालेला आहे। सध्या या एका तरुणावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून या गंभीर अपघाताचा तपास आता छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून सुरू आहे।